ठिकाणी NHI ऑफिसमध्ये वारजे पुणे जे लोणंद शिरोळ रोडवरती लोणंदमधील खेमावती पुलाचं काम गेल्या अनेक वर्ष जे रखडले त्या पुलाचं काम सुरू करण्यासाठी मी आज कदम साहेब, आवटे साहेब या सर्वांना अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटलो. कदम साहेबांनी म्हणले काम लवकरात लवकर या ठिकाणी आपण सुरू करावं. त्याचवेळी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर देखील उपस्थित होते. कदम साहेबांनी सांगितलं परवाच म्हणजे 1 तारखेला नवीन वर्षामध्ये 1 जानेवारी 2025ला हे परवा काम आपण सुरू करतोय. म्हणजे मी लोणंदकरांना सांगू इच्छितो की परवा 1 तारखेला या खेमावती पुलाचं काम हे नवा पूल बांधून आपल्याला या ठिकाणी NHIच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. या पुलामध्ये जवळजवळ तो 16 मीटरचा तो पूल असणार आहे रुंद आणि त्याची उंची देखील वाढणार आहे आणि त्याला दोन्ही साईडला हा फुटपाथ तो पादचाऱ्यांसाठी राहणार आहे. म्हणजे शाळेत ये जा करणारी जी मुलं आहेत, महिला आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून जी लोणंदकरांची जी नागरिकांची जी गैरसोय होत होती ती येत्या 1 तारखेला या पुलाचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याबद्दल मी प्रथम NHIच्या कदम सर असतील, आवटे साहेब असतील, सर्व अधिकारी वर्ग असतील, याचबरोबर यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मी जो पाठपुरावा करतोय यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील साहेब आहेत, आता आमदार मकरंदाबा पाटील यांच्या माध्यमातून आणि यांच्या पाठपुराव्यानंतर हे काम आपल्याला 1 तारखेपासून सुरू होतंय. मी सर्वांचंच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हे काम सुरू व्हावं. याचबरोबर लोणंदमध्ये जे अलीकडे एवढं ट्रॅफिक होतंय की क्षणभर म्हणजे 2-2 तास, फक्त 2 मिनिटाचा रस्ता असला तर 2-2 तास त्या ठिकाणी नागरिकांचे प्रवाशांचे जातात. एवढी हालत बेकार होते. लोणंदकर अक्षरशः हैराण होऊन गेले. त्यामुळं मी नगरपंचायतला या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतो की नगरपंचायतनी देखील मुख्याधिकारी असतील, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्वच नगरसेवक यांनी यामध्ये लक्ष घालून जे लोणंदमधलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण या ठिकाणी काढावं व त्यांचं योग्य पुनर्वसन आपण करावं. मी एक छोटंसं उदाहरण देतो. शिरवळ चौकातलं. शिरवळ चौक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जे खोकेधारक आहेत त्यांना लोणंद एसटी स्टँड समोर 13 गुंठे जागा ही नगरपंचायतच्या मालकी हक्काच्या आहे. त्या ठिकाणी त्या खोकेधारकांचं योग्य पुनर्वसन त्याच ठिकाणी होत असताना देखील हे मुख्याधिकारी साहेब असतील, नगरसेवक बॉडी असेल त्यामध्ये कुठलंही लक्ष घालत नाहीये. तर मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करायला आणि सांगेन की आपण त्यांचं खोकेधारकांचं त्याच ठिकाणी योग्य पुनर्वसन करून त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय करण्यासाठी आपण जागा ती उपलब्ध करून द्यावी आणि जो शिरवळ चौक आहे मेन आहे तो शिरवळ चौक हा मोकळा करावा. तिथं मोकळा श्वास हा तिथं घेतला जावा आणि लहान मुलांना असेल, शाळेत जाणाऱ्या महिला वर्ग असेल, आज एवढी अडचण होते, एवढं ट्रॅफिक होतंय, ती समस्या लवकरात लवकर दूर करावी अशी मी आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.